तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचा धम्म व संघ ह्या त्रिरत्नाला त्रिवार अभिवादन करून परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम। उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाचं पठण व श्रवण आपण करत आहोत। कालपर्यंत आपण बघितलं होतं क्रांती आणि शूद्र यांच्यामधला जो विवेचनात्मक बाबासाहेबांनी सखोल अभ्यासाने ते जो प्रकरण लिहिलं होतं त्याच्यावरचं विवेचन आपण कालपर्यंत बघितलं। आज बघणार आहोत स्त्रिया आणि प्रतिक्रांती। क्रांतीच्या वाहक स्त्रिया असतात आणि म्हणून सगळ्यात जास्त टार्गेट जर कोणाला गेलं असेल तर स्त्रियांना केलं, कारण पुरुषामध्ये तरी वर्ण पाडले त्यांनी, क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र, पण स्त्रीला मात्र एक जात शूद्र ठरवलं, तिच्यामध्ये कॅटेगरी केली नाही। ब्राह्मणाची बायको पण तीही शूद्र आहे। आणि दुर्दैव असं आहे की जसं शूद्रांनीही चातुर्वर्ण व्यवस्थित अंगीकारली तशी स्त्रियांनीही अंगीकारली। मग ती ब्राह्मणाची बाई असेल तर तिलाही ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ वाटायला लागला। आणि म्हणून आजपर्यंत आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जेव्हा प्रासंगिकता बघतो, प्रतिक्रांती का सफल झाली तर प्रतिक्रांतीने क्रांतीमधूनच वचनं उचलली, अनुकरण तिच्याप्रमाणे केलं, पण तुमच्या पुढे मांडताना ती विकृत पद्धतीने मांडली। त्याचं सगळ्यात भक्कम उदाहरण भारतातलं RSS आहे। बाबासाहेबांनी RSSच्या अगोदर आम्हाला क्रांतीची बीजं दिली होती समता सैनिक दलाच्या रूपानं, पण आम्हाला ते सांभाळता नाही आले। कधी कधी ते खूप वाईट म्हण आहे, ती वापरू नये, पण ते काही गोष्टी हजम होत नाहीत म्हणतात ना, तशाच प्रकारचा आहे की तो आपल्याला हजम नाही झाल्या किंवा आपण कमी पडलो, परंतु त्यांनी मात्र सातत्य कायम ठेवलं। बाबासाहेबांनी मी जसं सांगितलं की 1920 पासून तर 1932 पर्यंत बाबासाहेब हा सामाजिक लढाच लढतायत। RSSनी हा लढा 100 वर्ष लढत आले। मग आता आम्ही काय म्हणतो, क्रांतीवाले आम्ही काय म्हणतो की आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला काही गोष्टी करता येत नाहीत। आणि मग गरीब आहोत तर का आहोत याचा शोध मात्र आम्ही घेत नाही। आणि मग सगळ्या गोष्टी बाबासाहेबांचे सामाजिक विचार आम्ही लवकर नाही उचलले, आम्ही राजकीय विचार खूप लवकर विचारले। आणि म्हणून बाबासाहेबांचे राजकीय जेवढे जेवढे कोटेशन असतील ते मात्र आमच्या इथे फिट झाले, की जसं जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं। पण बाबासाहेबांचं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे मात्र पाठीमागं राहिलं, कारण ते सामाजिक होतं। राजकीय कोट आम्ही खूप लवकर स्वीकारले आणि म्हणून बाबासाहेबाला जे अपेक्षित होतं ती क्रांती आम्ही क्रांती मजबूत करणं म्हणजे काय होतंय की प्रतिक्रांतीला शिरकाव करू न देणं, यालाच क्रांती मजबूत करणं म्हणतात। कारण आमच्या लोकांना अजून ते कळायलाच मार्ग नाही, ते म्हणतात झाली नाही एकदा क्रांती, मग बघू प्रतिक्रांतीच्या नंतर काय करायचं। क्रांतीचा अर्थच तो आहे की प्रतिक्रांतीला खरा शिरकाव होऊ न देणं। आणि बाबासाहेबांनी तो मजबूतीने की जी बुद्धाच्या क्रांतीला नंतर बऱ्याचशा वर्षांनी पुष्यमित्र शृंगाने जसं प्रतिक्रांतीचं स्वरूप दिलं होतं, आणि ती प्रतिक्रांती मजबूत करण्याकरता त्यांना हजारो वर्ष लागली। त्याच्यानंतर बाबासाहेबांनी क्रांतीची बीज परत पेरायला सुरुवात केली। ते एवढे हुशार होते की त्यांनी बाबासाहेबांनी
23ला समता सैनिक दलाची स्थापना केली. लक्षात आलं हेगडेवाराच्या, त्याने 1925ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. उद्देश बघा, जर तुम्ही क्रांती घटना आणि हे जर वाचलेत ना, उद्देश दोन्ही सारखेत, फक्त बाबासाहेबांचे होकारार्थी आहेत आणि त्यांचे नकारार्थी आहेत. कारण आम्ही त्याचा कधी अभ्यास केलाच नाही. पुढे चालून काय झालं की बाबासाहेब एकटेच होते. क्रांतीच्या रथाला ओढणारा तुम्ही जर बघितलं असेल तर रथाचे प्रकार 3-4 आहेत. तुम्ही जर जालना बिलना त्या स्टेशनला उतरला तर घोड्याची बग्गी एका घोड्याची असते, तो एकटाच बिचारा ओढत राहतो. परंतु आलिशान रथाच्या राजाच्या घोड्याला रथाला 4-4 घोडे असायचे. आणि नेमकं बाबासाहेबाच्या क्रांतीचं तेच झालं की रथ ओढणारे फक्त एकटे बाबासाहेब होते. RSSच्या रथाला तसं नाही झालं, त्यांची 4 पर्यंतची फळी तयार होती. म्हणून हेगडेवार मेला तो गोवळकर लगेच. तर बाबासाहेब गेल्यानंतर आमची संघटना विस्कळली. का? तर त्या रथाचे घोडे निर्माण झाले नाहीत. बाबासाहेबांनी करण्याचा प्रयत्न खूप केला. बाबासाहेबांवर आरोपही करता येत नाही की बाबासाहेबांनी होऊ नाही दिले. जसे आताचे राजकारणी होऊ नाही देत, तसं बाबासाहेबांनी नाही होऊ दिलं. बाबासाहेबांनी 18 लोक पाठवले बाहेर, पण ते कर्मदरिद्री निघाले. त्याला बाबासाहेब काय करतील? आणि मग एक हाती तंबू बाबासाहेबाला उचलावा लागला. आणि मग बाबासाहेबाच्या उंचीचा माणूस निर्माण नाही होऊ शकला, कारण त्या प्रतिकांतीला. मग त्याच्यातली उदाहरणं जर द्यायची झाली तर काय झालं, RSS यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली नाही, खूप नंतर केली त्यांनी जनसंघाची. ते अगोदर सामाजिक संघटनच मजबूत करत राहिले. आमच्या लोकांना सामाजिक संघटना, बाबासाहेबांनी 1956ला आम्हाला धर्म दिला, त्या भारतीय बौद्ध महासभेचे आम्ही 58लाच वाट लावून टाकली. जास्त वाट आम्ही बघितली नाही. 58लाच भैयासाहेबाच्या विरोधात अशोक आंबेडकरांनी खटला टाकला. जास्त वेळ आम्ही वाट पाहिली नाही. त्यांनी 100 वर्षाची, अजूनही ते RSSचा 16 नेत्रदीपक कुठे करतायत का व्यवस्थित? आजही ते बीजेपीला आपलं एक उपांग म्हणतात, मेन अधिकार द्यायला ते बीजेपीला तयार नाहीत राजकीय बद्दल. पण आम्ही RPI, प्रत्येक RPIचा माणूस म्हणतो मीच ओरिजिनल आहे. त्याला बाबासाहेबांनी जे सामाजिक संघटन बांधायला सांगितलं. कारण तुम्ही जिंकता केव्हा की जेव्हा तुम्ही सामाजिक संघटन किंवा धार्मिक संघटनेच्या पायावर. तुम्हाला राजकीय संघटन सत्ता देऊ नाही शकत, धार्मिक संघटन सत्ता देऊ शकतं. त्याचं उदाहरण RSS आहे. बीजेपीला सत्ता कोणी दिली? RSS वाल्यांनी दिली. तुम्ही आणि आम्ही नाही दिले. आणि त्याला किती काळ लागला? त्यांना 100 वर्षाचा काळ लागला. का लागला? तर खोट्या पायावर उभी होती म्हणून 100 वर्षाचा काळ लागला. परत तुम्हाला तर साधं उदाहरण देईल. 1982ला 80ला बामसेपची स्थापना होते. 82ला DS4 होतं. 84ला BSPची निर्मिती होते. आणि 2007ला पूर्ण बहुमताचं सरकार येत. आम्ही विचार नाही करत, फक्त आम्ही प्रतिस्पर्धी बघतो. का आलं होतं? तर काशीरामने बुद्ध धर्माच्या पायावरती रचना केली होती. आणि म्हणून त्यांना किती अवघ्या 18 वर्षामध्ये राजकीय यश गाठता आलं होतं, जे RSSला 100 वर्ष लागली. कारण का? चुकीच्या पायावर उभा असल्यामुळं आणि चुकीने भ्रमित करायला लोकांना 100 वर्ष लागली. 100 वर्ष आपल्या बापदाद्याही त्यांच्या गळ्याला लागली नाही. 100 वर्षानंतर आठवले साहेब लागले. अगोदर कुणी लागले का? आमचे 40 पक्ष होऊ दिले, पण कुणी RSSच्या गळाला लागलं नव्हतं. 100 वर्ष आम्हाला भ्रमित व्हायला लागली क्रांती आणि प्रतिक्रांतीची. कारण त्यांच्यामध्ये एवढा संयम आहे, आपल्या संयम नाही. आमच्यामध्ये थोडं जरी काही झालं तर आम्ही त्या संघटनेच्या प्रती किंवा व्यवस्थेच्या प्रती आमचं सर्वस्व द्यायला तयार होत नाही. आम्ही दुसरी संघटना निर्माण करतो. कारण ही गोष्ट आम्ही लक्षात घेत, प्रत्येक गोष्टीमध्ये. नुसतं आम्ही राजकीय लेवलवरतीच आहोत का? नाही. ज्या बामसेपच्या आधारावरती काशीरामने राजकीय सत्ता हस्तगत केली, त्या बामसेपच्या आता 18 बामसेप आहेत. एक नाही, 18 आहे. कारण एका अध्यक्षाला त्या अध्यक्षपदावरून काढलं की लगेच तो दुसरी बामसेप तयार करतो, ठेवतच नाही तो.
RSS तसं झालं नाही. उलटी RSS आमच्या मेसरामनी एका काढली, ती RSS काही वाढतच नाही. माहिती आहे का तुम्हाला? एक RSS नावाची संघटना नागपूरच्या मेसरामनी रजिस्टर्ड केली का? तर त्यांची RSS रजिस्टर्ड नाही म्हणून. पण त्यांच्या RSSला वर्षातून एक प्रोग्राम करतात, 17-18 लोकांना भाषणाला बोलवतात, याच्या पुढं काही ती जात नाही. कारण का? दुसऱ्याला प्रोत्साहित करण्यापेक्षा तो चूक का असत नाही त्याला सामावून घेणं, हे संघाचा नियम ते शिकले, विकृत करून त्यांनी ते केलं. तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला वाटत असेल की बजरंग दलाची स्थापना RSSने केली का? चूक आहे, त्यांनी नाही केली. टार्गेट कार्ट्याने निर्माण केली आणि त्यांनी ती सामावून घेतली. तसं आम्ही पॅन्थर सामावून घेतलं का? नाही. आमच्या त्यावेळेच्या लोकांनी त्यांना शेंबडी पोरं म्हटली. पॅन्थरच्या पोरांना काय म्हटलं त्यावेळेस? शेंबडी पोरं म्हटली. म्हणून पॅन्थरही वाढू शकलं नाही. त्यांनी बजरंग दल किती खराब असेल त्यांनी त्यांच्यात सामावून घेतलं. जर संघटना वाढण्याकरता उपयोगी आहे तर ते आमचं म्हणतात, आणि काहीतरी क्रिमिनल झालं की म्हणतात आमचा संबंध नाही. हे राजकारण तुम्हाला शिकता आलं नाही. आणि म्हणून मग आम्ही प्रत्येकाकडे शंकेच्या नजरेने पाहत आलो. सांगण्याचा उद्देश काय आहे की त्यांनी स्त्रियांना संघटनेत येऊच दिलं नाही. RSSच्या संघटनेत स्त्री नाहीये. प्रतिक्रांतीचं मूळ आहे. कारण त्यांना माहिती आहे की क्रांतीची खरी वाहक कोण आहे? स्त्री आहे. जर स्त्री संघटनेत आली आणि तिला जर आमच्या पूर्ण याचं भिंग कळालं तर त्याला ती सुई टोचायला कमी करणार नाही. आणि म्हणून RSS मध्ये स्त्री नाही, सभासदही नाही. वरच्या पदाला तर खूप मोठी गोष्ट झाली, ती सभासद पण नाही. शाखेमध्येही स्त्रीला शिरकाव नाही. त्यांच्या राजकीय लेवलवर तर सोडा, पण कल्चरल लेवललाही ते मंदिराच्या गाभाऱ्या स्त्रीला सोडत नाही. कारण का? तर स्त्री वरवर सांगताना ती कारण वेगळे सांगतील, परंतु त्यांना माहिती आहे की स्त्री ही क्रांतीची वाहक आहे. आणि हे बाबासाहेबाला माहित होतं. आणि बुद्धांनी स्त्रीला जेव्हा परमिशन दिली तेव्हा नाकारण्याचा उद्देश स्त्रियांना म्हणून नव्हता. चारित्र्य माणसाचं खराब होतं, हे आमचे लोक सांगत नाही. भगवान बुद्धांनी स्त्रीला पहिला नकार का दिला होता धर्मामध्ये? भिक्षू होण्याकरता. जी काही वैदिक धर्माने, ब्राह्मण धर्माने स्त्रियांना जेवढी काही लांछनं लावली होती ती बुद्धाला मान्य नव्हती. पण त्या लांछनाने माणूस खराब झालेला होता. बाबासाहेबही तेच कोट इथे करतात की स्त्रियावरती एवढे आरोप लावले ज्या म्हणून आणि तुमच्या ब्राह्मण शाहीने की स्त्रीला. बाबासाहेबांचा अजून एक कोट आहे. जेव्हा हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी लोकसभेमध्ये मांडलं ना, तर बाबासाहेबांवरती मोर्चा घेऊन महिलाच गेल्या होत्या. लोकसभेवरती बाबासाहेबाच्या बंगल्यावर मोर्चा घेऊन कोण गेल्या होत्या? महिलाच घेऊन गेल्या. आणि बाबासाहेब अवाक झाले. मी यांच्या बेड्या तोडायला बघतो आणि ह्या मला शिव्या देत आहेत. आणि बरं त्यात बामणाच्या 2-3च बायका होत्या, बाकी सगळ्या बायका कोण होत्या? बहुजनाच्या होत्या. बाबासाहेबाला प्रश्न पडलाय कसं झालं? कारण बाबासाहेबाच्या डोक्यात अभ्यास होता खूप. त्यांना माहित होतं की का द्यायचं होतं हिंदू कोड बिल बाबासाहेबाला, स्त्रीच्या हातात सत्ता का द्यायची होती? तर बाबासाहेबाला माहिती होतं की क्रांतीची वाहक कोण आहे? स्त्री आहे. आणि म्हणून बुद्धाचं कोट होतं. प्रसेनजित राजाला जेव्हा ते बुद्धाकडे बसलेले होते आणि तेव्हा निरोप घेऊन येतो माणूस आणि सांगतो की महाराज तुम्हाला कन्या झाली, प्रसेनजित राजाचा चेहरा उतरतो. तेव्हा बुद्ध प्रसेनजित राजाला सांगतात की राजा आनंदित व्हायला पाहिजे, कारण स्त्री ही 2 घराची उद्धारक असते. आणि म्हणून स्त्री क्रांतीची वाहक आहे हे जेव्हा बाबासाहेबाला कळलं तेव्हा बाबासाहेबाला पहिली मुक्ती, स्त्री मुक्ती काय केली बाबासाहेबांनी? भारत स्वतंत्र झाला, तुम्हाला घटनेमध्ये अधिकार दिले, रिझर्वेशन तुम्हाला घटनेमध्ये दिलं ना, परंतु पहिला कायदा, घटनाचं संहिता आणि कायदा हे 2 खूप वेगवेगळे प्रकार आहेत. कायदा कशाला म्हणायचं? तर घटनेने नेमून दिलेल्या नुसार कायदा बनवायचा, घटनेच्या बाहेर जायचं नाही. बाबासाहेबांनी कालेलकर आयोगाच्या अगोदर हिंदू कोड बिल लिहिलं. म्हणजे ओबीसीला
आरक्षण देण्याच्या अगोदर त्यांनी कोणाचा विचार केला होता? तर महिलाचा केला होता. कारण बाबासाहेबाचं संविधान लिहिता लिहिताच बाय एका साईडला ते हिंदू कोड बिल बी लिहित होते. कारण त्यांना माहिती होतं की कुठल्याही गोष्टीला जर तुम्हाला क्रांती करायची असेल तर स्त्रीला बाजूला ठेवून चालणार नाही. आणि म्हणून मी सांगितलं ना की तंतोतंत बाबासाहेबांचे ढाचे त्यांनी घेतले, पण बाबासाहेबांनी सांगितलं की संघटनेमध्ये स्त्रीला महत्व द्या. RSS वाल्यांनी सांगितलं स्त्रीला संघटनेत महत्व देऊ नका. क्लॉज घेतला तोच. बाबासाहेबांनी क्लॉज ठेवला होता काय की संघटनेमध्ये स्त्रीला महत्व द्या. RSS वाल्यांनी सांगितलं स्त्रीला महत्व देऊ नका, कारण ती क्रांतीची वाहक आहे. त्यांना प्रतिक्रांती करायची होती. आणि म्हणून बाबासाहेब इथे लिहितात की स्त्रियावरती मनोनी का बंधनं घातली, कशी घातली. निश्चित स्त्रीवर बंधन घालून चालत होतं का? स्त्रीवर बंधन घालता घालता त्याला माणसाची पण मानसिकता बनवायची होती. कारण स्त्रीला जर वाईट म्हणायचं तर कसं म्हणावं लागेल? जोपर्यंत तिच्या अवतीभोवती असणाऱ्या माणसाला तिच्याविषयी घृणा निर्माण करता आली पाहिजे ना. आणि मग तिच्या अवतीभोवती कोण आहे? कुटुंबाची तर केंद्रबिंदू स्त्री आहे. स्त्री शिवाय कुटुंब वाढू शकते का? आणि मग ज्या गोष्टीने कुटुंब वाढतंय त्या वाढणाऱ्या केंद्रबिंदूलाच घृणित करायचं, ही प्रतिक्रांतीची योजना आहे. आणि ती घृणा आपल्या लक्षातही येत नाही, त्या बिचारीच्याही लक्षात येत नाही की माझी घृणा केली जाते, मला ह्या व्यवस्थेपासून अलग ठेवल्या जातं. आणि का ठेवल्या जातं? तर म्हणूनच बाबासाहेबाचं परत ते कोट सामाजिक कोट आहे की गुलामाला गुलामगिरीची आठवण करून द्या म्हणजे तो बंड करून उठे, त्याच्याशिवाय तो बंड करणार नाही. आणि म्हणून जगातल्या, भारतातल्या नाही सांगत मी, जगातल्या स्त्रियापेक्षा भारतातल्या स्त्रिया सुखी आहेत. का? तर इथं बाबासाहेब जन्माला आले, इथे सावित्रीमाई जन्माला आल्या की ज्या क्रांतीच्या खंद्या पुरस्कर्त्या आणि निर्मात्या होत्या. आणि म्हणून भारतामध्ये घटनेमध्ये स्त्रीला मतदानाचा अधिकार मिळाला. जगातल्या युरोपियन राष्ट्राला आंदोलन करावी लागली, कारण बाबासाहेबांनी प्रतिक्रांतीच्या सगळ्या आव्हानाला झुगारून स्त्रीला क्रांतीच्या प्रवेशात आणलं होतं. आणि मग आता इथे तुम्हाला कळेल की स्त्रियावरती कशी कशी बंधनं लादली होती. खूप कमी घेतलंय बाबासाहेबांनी याच्यामध्ये. तुम्ही जर मनुस्मृती वाचायला गेलात, आता तुम्हाला नेपाळचा प्रश्न माहिती आहे ना, वरवरनं काय वाटतंय तुम्हाला? झेंजी म्हणतात ते. काय झेंजी मला काय अजून प्रकार नाही कळला. झेंजी म्हणजे जे इंटरनेटच्या जमान्यात जन्माला आले ते, असा त्याचा अर्थ आहे ना झेंजीचा. ते जन्माला आलं ते इंटरनेटच्या जमान्यामध्ये, म्हणजे 95 आणि 97च्या दरम्यान जे बी जन्माला आले ते झेन जी, जनरेशन जीची आहे ती. आता तुम्ही विचार करा की निश्चित तिथले तेवढे ऍप बंद केल्यावर एवढी मोठी क्रांती होते आणि 36 घंट्यात तिथला पंतप्रधान पळून जातो आणि 38व्या घंट्याला दुसरा पंतप्रधान येतो. कसं शक्य आहे? 5 करोडचा देश आहे, छोटा जरी असला तरी 5 करोडचा देश आहे. 36 घंट्यात क्रांती होते. डोक्याला तरी पटेल का? काय बीज असतील याच्या पाठीमागे? कारण तिथे 2 क्रांत्या झालेल्या आहेत. पहिली तिथे आजपासून 26 वर्षापूर्वी राजेशाही होती. नेपाळमध्ये काय होती? राजेशाही होती. आणि त्याला हिंदू राष्ट्र समजलं जात. जगातलं एकमेव हिंदू राष्ट्र कुठलं होतं? नेपाळ होतं. आणि ते एकमेव हिंदू राष्ट्र सोशलिझम मध्ये परिवर्तित झालं होतं. आणि इथल्या मनुवाद्यांना, इथल्या हिंदुत्ववाद्यांना कुठेतरी बोर्ड दाखवायला ते राष्ट्र होतं तेही संपून गेलं होतं. म्हणून ते शांत बसायला तयार नव्हते. तुमच्या माहिती करता सांगतो की नेपाळमध्ये रामकथा करायला इथले लोक जायचे. तुमच्या लिंबोनी वनामध्ये, जे लिंबोनी वन आहे ना, जिथे तुम्ही बुद्धाची भूमी, जन्मभूमी म्हणता, जशा बाबरी मस्जिदमध्ये रातोरात रामाच्या सीताच्या मूर्ती गेल्या, तशा लिंबोनीमध्येही मूर्ती जाणार होत्या. लिंबोनीमध्ये रामकथेचे प्रवचन सुरू झाले होते. पण तिथला आदिवासी समाज तो बुद्धाच्या प्रती एकनिष्ठ होता आणि त्यांनी तिथे ते होऊ दिलं नाही. म्हणून सांगतो तुम्हाला की प्रतिक्रांतीचे निर्माते एवढे क्रूर आहेत आणि एवढे सजग आहेत की ते कुठे काय करतील याचा लवकर तुम्हाला अंदाज
येत नाही. म्हणून नेपाळ तिथल्या लोकांनी आता आरोप करायला सुरुवात केली की भारतामधूनच हे सर्व झालं. कारण तुमच्या माहिती करता सांगतो की जेव्हा मालेगाव बॉम्ब स्फोटाचे धागेदोरे जेव्हा पकडल्या गेले की नाही, तेव्हा RSC प्रज्ञा ठाकूर ती झाली होती, कारण तिचं स्कूटर सापडलं होतं बॉम्ब स्फोटामध्ये. आणि त्याचं नाव येत नाही मला, तो ऑफिसर होता, मारला गेला तो करकरेने पहिलं तिथले मालेगावचे मुसलमान अटक केले होते. 15 मुसलमान ऑलरेडी अटक केले होते, पण हा करकरे ब्राह्मण होता. बघा, प्रतिक्रांतीवाले मी क्रूर हा शब्द वापरला की नाही, ते एवढे क्रूर असतात की त्यांच्या प्रतिक्रांतीच्या आडवी त्यांच्या जातीचा जरी माणूस आला तरी त्याला मारतात, सोडत नाही. आम्ही म्हणतो जाती करता माती खाल्ली पाहिजे. अरे बाबा खा ना, पण तो जास्त चोरा चालत तो खायच्या ऐवजी त्याला खाऊ घाल ना, होऊ दे ना मुडदोस, त्याला नाही चालत, आम्ही स्वतःच खातो. ते तसं नाही करत, ते जाती करता माती खात नाही, ते त्या जातीलाही मारायला कमी करत नाही. म्हणून तो करकरेने ज्या बॉम्ब स्फोट ज्या स्कूटरमध्ये झाला होता, ती स्कूटर त्या साध्वीच्या नावावर होती. आणि मग त्याचे चक्र फिरले आणि त्यांनी जवळजवळ 48 कॉम्प्युटर जप्त केले. त्यांची शेवटची मीटिंग मध्य प्रदेशमध्ये झाली होती. जो पुरोहित नावाचा त्यांचा जो मोरक्या होता, आणि त्यांनी पहिलाच कॉम्प्युटर ओपन केला, त्याच्यामध्ये पहिल्या मीटिंगमध्ये ठरलं होतं की आपल्या ह्या क्रांतीला नेपाळ आणि इस्रायलचे ब्राह्मण मदत करायला तयार आहे. आणि जेव्हा हे सगळं म्हणजे किती थिंक टँक त्यांचे किती खाली असतात, आणि ते एवढे आहेत की तो परत एक गफूर नावाचा CP झाला होता मुंबईचा, त्यांनी पुस्तक लिहिले आणि त्याच्यामध्ये स्पष्ट आरोप लिहिलाय त्यांनी की करकरेचे मारेकरी कोण आहेत म्हणून. पाकिस्तानच्या लोकांनी नाही मारलं, त्यांनी स्पष्ट, आणि आजपर्यंत ते पुस्तक बॅन नाहीये. जर खोटं असतं त्याच्यावर केस झाल्या असत्या, बॅन झालं असतं ना. स्पष्ट शब्दात त्याने लिहिलेलं आहे की करकरेचे मारेकरी RSS वाले आहे. हिंदुत्ववादी संघटनेने करकरे, साळसकर आणि ह्या 4 लोकांना कामठेला मारलं. प्रतिक्रांती ते किती निष्ठुर असतात, निर्दयी असतात, ते आपल्याच माणसाला मारतात. त्यातला साळसकर जर सोडला तर बाकी 3 ब्राह्मण आहेत जे मारले ते इथे. म्हणून तेच सांगितलं की बाबासाहेब सांगतात की प्रतिक्रांतीमध्ये स्त्रियांना त्यांनी कधीच अधिकार द्यायचा नाही ठरवलं, कारण स्त्री ही कुटुंबाची केंद्रबिंदू आहे. आणि जेव्हा बाबासाहेबांच्या कोड बिलाच्या वेळेस स्त्रिया मोर्चा घेऊन आल्या, तेव्हा बाबासाहेबाला विचार पडला की प्रतिक्रांतीवाले की शोषितालाच मजबूर करतात स्वतःच्या विरुद्ध उभं करायला. शोषित होत्या ना त्या, पण त्यांनाच उभं केलं की आम्हाला हिंदू कोड बिल नकोय. कारण तोपर्यंत काय होत होतं, आता ते मुसलमानाच्या 3 तलाकाचं खूप मोठं भांडवल करतात ना. अगोदर काय होत होतं, एक बायको असतानाही 5-5 रखेल ठेवल्या जात होत्या, आणि त्या बिचारीला बोलण्याचा अधिकार नव्हता. आणि बोलण्याचाच काय, पण तिला संपत्तीचाही अधिकार नव्हता. आता मात्र संपत्तीमध्ये अधिकार आहे. अधिकार नाही, आता एवढी सजग झाली की बंगल्यावर बी माझं नाव पाहिजे, म्हणजे दोघायचंही पाहिजे, तुझं एकट्याच कशाला, माझंही पाहिजे. म्हणून आता तुम्ही गेलात की पाट्या दिसतात की नाही, ही बाबासाहेबाची देण, पहिली नव्हती. तुम्हाला लावूही दिलं नसतं, तुमच्या गळ्यात एकदाचं मंगळसूत्र बांधून दिलं की तुम्ही त्याच्यात झालात, असं होतं. बाबासाहेबांनी तेच तोडलं. आणि म्हणून प्रतिक्रांतीवाल्याला वाटले की स्त्रिया ह्या क्रांतीच्या वाहक, क्रांतीचे बीज निर्माण करणारे आहेत, आणि म्हणून प्रतिक्रांतीवाल्यांनी स्त्रियांना कुठेही नाही दिलं. पण जेव्हा जेव्हा टीका व्हायला लागल्या, मग ते तोंडी लावण्यापुरत्या स्त्रिया उद्या, जसं मी सांगितलं ना, तुमच्या किती पातळ्यावरती युद्ध आहे, एक राजकीय पातळीवर, एक आर्थिक पातळीवर, आणि एक कल्चरल पातळीवर. राजकीय पातळी बी त्यांनी हस्तगत केलेली आहे. आर्थिक मध्ये तर तुम्ही कुठेच नाही. राजकीय मध्ये तरी 40-50 का पार्ट्या होय ना, पण तो करता, निदान त्या तुमचा निळा झेंडा तरी त्यांच्या बरोबर असतो. आर्थिक पातळीवर तर ते तुम्हाला कुठेच जुमानत नाही. तुम्ही पण गुमानात आहे. 2-4 बंगले दिसले की आपण सांगतो आमचा समाज खूप सुधारला. नाही बाबा, 1% पण तुम्ही नाही सुधारले. अजून भयान परिस्थिती आहे तुमच्यामध्ये. आज तुमच्याकडे बघून तुम्ही समाजाचं मोजमाप नका करू, तुम्हाला समाजामध्ये जावं लागेल. कारण तुमच्याकडे बघून जर समाजाचं आणि आजपर्यंत तेच झालंय,
आमचे बुद्धिजीवी स्वतःकडे बघून समाजाचं मोजमाप करायला लागले. आणि म्हणून मग आम्हाला काय वाटतंय की मी तूप रोटी खातो तर खालचा निदान चपाती तर खात असेल, नाही मिळत त्याला, म्हणून मी ती चिकित्सा जो करतो ती माझ्यावरून करतो, ती तशी नाही करायला पाहिजे. तुम्हाला चिकित्सा खालच्या पातळीतून करावा लागेल आणि तेव्हा मी खाणारी भाकर ही माझी नाही, तेव्हा ती मला पोटात टोचेल. आता का टोचत नाही ती? मी माझ्या पोटात भरलेल्या भाकरीने त्याची व्याख्या करतोय. मला त्याच्या पोट उपाशी असण्याचं दुःख होत नाही. जेव्हा त्याचं पोट उपाशी, त्याचं दुखणं मला कळेल, तेव्हा माझी तूप रोटी मला आत टोचायला लागेल. आणि ते टोचण्याकरताच ही ग्रंथ आहे. कारण आणि म्हणून होऊ शकते कधी कधी. आत्ताच आमच्याकडे एक विनय रक्षिता भंतेजी आले, खूप सुंदर भंतेजी आहे, एवढे हुशार आहेत ते. मला वाटतं काल तुम्ही गेलात की नाही काय माहिती, एक आपल्या बौद्ध गयाला 2 डिसेंबर ते 12 डिसेंबर चॅन्टिंग असतं, त्याच्या प्रचारार्थच ते आले तिकडे. आता ते माझी ओळख करून दिली, तेव्हा मला म्हणत होते तुम्ही काम तर चांगलं करता, म्हणजे अगोदरच्या कामाची माझी ओळख करून देत होते भंतेजी, काम तर चांगलं केलं. आणि मग ते वैतागून म्हटले अपने लोग क्यों नहीं करते पढ़े लिखे, क्या डीएनए में कुछ फरक है क्या? तुम्हाला अर्थ कळला की नाही माहिती नाही. त्यांना म्हणायचा अर्थ की आपले आपलेच आहेत का? डीएनए में तो कुछ फर्क नहीं है. नहीं बनते जी, डीएनए में फर्क नहीं है, मगर स्वार्थी बन गए. आणि म्हणून त्या भंतेजीने सांगितलं होतं की नहीं, उनको आगे आना चाहिए. हम और तुम कितना करेंगे, क्योंकि हम और तुम करने के लिए हमें रिस्ट्रिक्शन है. तुम और मैं राजकीय काम नहीं कर सकता हूं, बता सकता हूं, मगर सुनने वाला तो चाहिए. सुनने वाला ही हमारी मजाक बनाता है. त्यांना सांगायचं की आम्ही राजकारण जर सांगायला गेलो तर ऐकणारे ऐकत तर नाहीच, पण आमची मजाक बनवून टाकतात. आणि मग करायचं कसं? आणि याच्याकरता आणि मग त्यांनीच मला सांगितलं कि तुम राजकीय पार्टी स्थापन करते सत्ता नहीं ला सकते हो, तुम आध्यात्मिक संस्था, क्योंकि जब तक तुम आगे वाले लोग अच्छे नहीं बनाएंगे तब तक लीडर ही अच्छा नहीं होगा. तुम्हारे में से लीडर जब तक अच्छा नहीं निकलेगा तब तक तुम सत्ता हस्तगत नहीं कर पाओगे. इसीलिए तुम्हें आध्यात्मिक लेवल पे ही आध्यात्मिक लोगों को निर्माण करना पड़ेगा. मला वाटलं ते खरं आहे. आणि त्या दृष्टीने काम करण्याकरता आणि मग परत आपण ग्रंथामध्ये येतो. हे काम तर बाबासाहेबांनी खूप अगोदरपासून करून ठेवलं. बाबासाहेबांनी महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेस महिलाची एक परिषद घेतलेली आहे. सेपरेट महिलाच्या परिषदेमध्ये बाबासाहेब भाषण करतात. आणि त्या परिप्रेक्षमध्ये काय सांगतात, एकदम साधं बाबासाहेब सांगतात, तुमची साडी एकच असेल, ती फाटलेली असेल, पण तिला रोज धुवून नेसा. साधारण वाटेल की नाही तुम्हाला, पण बाबासाहेबाला त्या स्त्रीला स्वतःला उभं करायचं होतं. तुला त्याचा न्यूनगंड वाटू देऊ नको. बाबासाहेब सांगतात की पहिले आपल्या बाया हातावर गुंतवून घ्यायच्या, गळ्यात सऱ्या घालायच्या. बाबासाहेब सांगतात हे असं नकली घालण्यापेक्षा घालूच नका, आणि घालायचं झालं असेल तर एक का मनी होईना पण तो सोन्याचा घाला. काय अर्थ होता त्याच्या पाठीमाग? की मला दरिद्रता नाही दाखवायची, मी डोक्याने प्रगल्भ आहे. बाबासाहेब एवढे छोटे छोटे भाषण त्यांच्या पुढे बाबासाहेबांनी केलेले त्यावेळेच्या अशिक्षित स्त्रीला समजावताना. आणि तिथे मग त्यांच्यामध्ये शांताबाई दानी नावाच्या, नाव ऐकले का तुम्ही कधी? त्या निर्माण होतात. अशा बाया निर्माण होतात. आणि कारण कोण? तर बाबासाहेब सांगतात म्हणून स्त्रियाला उभं केलं जातं, स्त्रियाचं संघटन उभ्या केलं जातं, स्त्रियांना अधिकार दिले जातात. आणि त्याच दृष्टीने बाबासाहेबांनी जेव्हा त्यांच्यावर मोर्चा घेऊन येणाऱ्या स्त्रिया असतात त्यातल्या मंडळाला भेटायला बोलवतात बाबासाहेब. आणि त्या 5 स्त्रियाशी जेव्हा वार्ता होते तेव्हा त्या रडून सांगतात की बाबासाहेब, जर मोर्चात आलो नसतो तर आम्हाला घटस्फोट देतील अशी धमकी दिली होती. बाबासाहेब म्हणतात बाई आता बाहेर जाणं आणखीन 15 शिव्या दे, कळलं मला. कारण प्रतिक्रांतीमध्ये जे शोषितालाच मजबूर करतात आपल्या विरुद्ध आंदोलन करायला. आणि जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं, बाबासाहेबांनी कधीही नंतर मग स्त्रियांना दोष दिला नाही. किंवा कुठेही तुम्हाला लाईन सापडते का कुठे?
की मंडल हिंदू कोडबोलाच्या विरोधात स्त्रियांनी आंदोलन केलं आणि बाबासाहेबांनी त्याच्या विरोधात कुठं लिहिलंय? एक तरी वाक्य सापडतं? कारण बाबासाहेबाला ते कळलं होतं. आणि म्हणून आता हे बाबासाहेबांनी त्यात केलेले कोट मी तुम्हाला वाचून दाखवतो, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की स्त्रीला घृणास्पद करण्याकरता म्हणून काय काय केलेलं आहे. म्हणून शूद्राच्या तुलनेत स्त्रियांच्या बाबतीत फार क्वचित अधिक चांगले उद्गार काढलेले असतील. स्त्रियांच्या बाबतीत म्हणू म्हणतो. बाबासाहेब परत इथे एक वाक्य वापरतात. बाबासाहेब एवढे वास्तववादी आहेत की एकही चूक ते आपल्या हातून होऊ देत नाही. बाबासाहेबांनी ह्या वाक्यात असं नाही म्हटलं की म्हणून एकदम स्त्रियांना डाऊनच केलं. बाबासाहेब म्हणतात की क्वचित ठिकाणी. मग क्वचित ठिकाणी तर क्वचित ठिकाणी काय आहे? कुठल्या मंत्राचा हे देतात की स्त्रीला ते पूजन ते म्हणतात. मनुस्मृतीमध्ये तो एक मंत्र आहे, स्त्री ही नेहमी पूजनीय आहे. तेवढा एक मंत्र त्याने त्याचा श्लोक टाकला आणि बाकी तिच्या आजूबाजूला मात्र मग सगळी घाण पसरवून दिली. तसं बाबासाहेब म्हणतात की त्यांनी क्वचित प्रसंगी एखाद्या ठिकाणी स्त्रीला चांगलं म्हटलंय, पण बाकी ठिकाणी मात्र ती शूद्राच्याही पलीकडे आहे. मनुस्मृतीचा दुसरा अध्याय आणि त्यातला 293 नंबरच्या श्लोकामध्ये काय म्हणतो म्हणू तर पुरुषांना भ्रष्ट करणे हा स्त्रियाचा स्वभावच आहे. त्याचे कारण असे की स्त्रियाच्या समूहात शहाणा माणूस कधीच सुरक्षित राहू शकत नाही. पहिलंच दूषण त्याने काय लावलं स्त्रीला की स्त्री ही माणसाला भ्रष्ट करण्याची मशीन आहे. चांगला माणूस स्त्रियाच्या समूहामध्ये सुरक्षित राहूच शकत नाही. किती मूर्ख म्हणावत्या म्हणून. मला एका तरी पेपरात लिख सांगा बरं की बाईने माणसावर बलात्कार केलाय म्हणून आहे का कुठे? आणि तरी तो लिहितो की माणूस सुरक्षित नाही राहणार. कसं म्हणावं होतं त्याला? एक तरी पेपर आहे का की एखाद्या बाईच्या 4-5 टोळक्याने मिळून एका माणसावरती अत्याचार केला? असं कुठेच नाही. हसण्यावरही नसेल पण डोक्याला झिंझिना आणणार आहे की जी एवढी शोषिक आहे, सगळ्या घरादाराला चालवणारी, मात्र तिच्यावर आरोप काय तर ती मनुष्याला भ्रष्ट करते. नुसतं इथंच ना, म्हणूनच नाही म्हटलं त्या विश्वामित्रालाही भ्रष्ट करणारी मेनका होती. मागेच बघितलं की नाही आपण, इंद्राने कोणाचा वापर केला होता? त्या मेनकेचा वापर केला होता त्या विश्वामित्राला भ्रष्ट करण्याकरता. आणि म्हणून तो म्हणून पहिल्या श्लोक म्हणून मी सांगितलं ना की स्त्री ही केंद्रबिंदू आहे. तिच्या आजूबाजूच्या लोकांना तिच्याकडे घृणेने बघायला शिकवलं. कोणाला बघायला शिकवलं? नवऱ्याला, पोराला, बापाला. म्हणून आजही बाप मुलीकडे काय म्हणतो? जर ती वयात आली तर बापाला ती आपल्या छातीवरची धोंड वाटते. लग्न झालं की बाप सुटकेचा सुस्वारा सोडतो की पोरग कसंही बिघडते म्हणतं, काही करू दे चालतं, पण पोरगी ती त्याच्या छातीवरची धोंड आहे. कुणी केलं हे? म्हणून करून ठेवलं. आणि म्हणून बाबासाहेबांचं हिंदू कोड बिल हे स्त्रियांना समजलं पाहिजे. आजच्या सुशिक्षित स्त्रियांनी बुद्ध आणि त्याचा धम्म किंवा क्रांती आणि प्रतिक्रांती वाचल्यापेक्षा हिंदू कोड बिल वाचलं पाहिजे. आणि 2 बामणींनी, 2 मराठनी, 2 भैयानी अशा मैत्रिणी बनवायच्या आणि त्यांना समजावून सांगायचं. अर्धी पॉप्युलेशनही मनात आणलं तर स्त्रिया स्वतःचं राज्य निर्माण करू शकतात. पण म्हणून एवढी गुलामी घातलेली डोक्यात. कारण स्त्री एक काळ असा होता की स्त्री सत्ताक होती. प्राण्यामध्ये आजही स्त्री सत्ताक आहे. कुत्रीच्या पिल्लाला कोणताही कुत्रा जाऊन बाप नावाचा अधिकार गाजवत नाही. ती कुत्रीचेच पिल्ले असतात. म्हणून प्राण्यामध्ये आजही मातृसत्ता आहे. कुठलाही नर प्राणी जाऊन त्या पिल्लावर हक्क सांगत नाही. ती आई सोडतच नाही त्याला. पण इथे मात्र आमची कोर्टात केस जाते. स्त्रीला हरवल्याही जातं आणि त्या मुलाचा ताबा बापाकडे मागितल्याही जातो. इथे स्त्री सत्ताक असताना स्त्री सत्तेच्या फक्त तिच्या शारीरिक काही दुर्बलते, आता त्याही नाही म्हणता येणार. आताची पोरगी तर विमान पण उडवायला लागली ना, अंतरिक्षात पण जायला लागली. त्यांचा पहिला अंतरिक्षात जाणारा हनुमान होता.
अंतरिक्षात कोण गेला होता त्यांचा पहिला? हनुमान गेला होता. अंतरिक्ष यात्री म्हणतात हनुमानाला. आता त्याने कसा अंतरिक्ष यात्री होता माहिती नाही, त्याचे पेट्रोल कुठं भरत होते देव जाणे, पण त्याला मात्र म्हटलंय. आणि म्हणून इथे स्त्रियांना, स्त्री ही शारीरिक दुर्बल लाख वाटत असेल, पण आता तिने तीही कमतरता काढून टाकली. आणि म्हणून पहिलंच लांछन तिच्यावर काय लावलं, आणि जे खरं नाही की स्त्री ही पुरुषांना भ्रष्ट करणारी परंपरा म्हणून श्लोकामध्ये लिहितो. आणि मग त्याच्यानंतर त्याचं ते एवढं गारुड आपल्या डोक्यावर झालं की आजही आमचा बाप म्हणतो पोरीला की जोपर्यंत पोरीचं लग्न होत नाही तोपर्यंत मी सुटकेचा श्वास सोडत नाही. कशामुळे? छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुमच्या लक्षात नाही येणार. बायाच्या पायामध्ये जी चेन असते ना, त्या चेनीला घुंगरं मुद्दाम असतात. तुम्ही ते आभूषण म्हणून वापरता की नाही? चेनपट्टी तुमच्या पायात, पाठीमागं घुंगरू असतं. त्याचं काय कारण आहे त्या घुंगराचं? आवाज. बाई घरातल्या कुठल्या कोपऱ्यामध्ये तिच्या पायाच्या आवाजावरून बापाला, नवऱ्याला आणि पोराला कळलं पाहिजे ती कुठे आहे. म्हणजे तिच्यावरची पाळत एवढी सोराची होती. आणि त्या बिचारीला वाटलं माझ्या पायात आभूषण बांधले. नव्हते ग बाई, तुझ्या पायात ती बेडी होती. ती कळायला तुला बाबासाहेब जन्माला यावा लागले, तोपर्यंत तिला कळलीच नाही. आजही ती त्याचा वाहक आहे. आजही तिच्या त्या गुलामीच्या प्रतीकाला ती आभूषण समजते. आणि त्या म्हणून एवढ्या चातुर्याने तिच्या गळ्यामध्ये, हातामध्ये, पायामध्ये टाकले. एवढंच काय, तिच्या भांगातही सिंदूर भरला. आणि बिचारीच्या भांगात असा सिंदूर भरला की मरताना पण तिचा ते वन असतो. ह्या म्हणून केलेल्या प्रथा, म्हणून बाबासाहेबाला मनुस्मृती जाळावी लागली. कारण त्यांनी एवढा खोलवर परिणाम केलेला होता की अजूनही तो परिणाम जायला लागत नाही. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला आणि तेव्हा डिक्लेअर केलं होतं की ही आसपासची 100 किलोमीटरची भूमी 200 वर्ष उपजाऊ होणार नाही. बाबासाहेब म्हणतात त्या अणुबॉम्ब पेक्षाही महाभयंकर स्फोट ह्या मनूने घडवला होता. कितीतरी हजारो पिढ्या त्याचा परिणाम आमच्यावर होत राहिला. त्या जपानच्या लोकांनी तरी ते प्रूव्ह करून दाखवलं. 100 वर्षाच्या आत तिथं त्यांनी गुलाब फुलवले आणि ट्रक भरून त्या अमेरिकेला पाठवूनही दिले, कारण ती बुद्धाची संस्कृती होती. आणि त्याप्रमाणे ह्या मनूनी मात्र एवढे भयंकर बॉम्ब आमच्या कडच सांस्कृतिक याच्यावर टाकले, त्याचा परिणाम अजूनही जायला मागत नाही. आणि त्या बॉम्बची तरी अजून घृणा आहे, पण त्या मनूने टाकलेल्या बॉम्बची घृणा नाही, ते कवटाळल्या गेला. त्याला परंपरेचं स्वरूप देण्यात आलं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की दुसऱ्या श्लोकामध्ये तर अजून एवढ्या निर्दयीपणे आणि एवढ्या मूर्खपणाने तो म्हणतो की केवळ मूर्खांनाच नव्हे तर विद्वान पुरुषांनी स्त्रिया आडवाटेने नेण्यास समर्थ असतात व स्वतःच्या क्रोधेने व इच्छेने व पुरुषांना गुलाम बनवतात. म्हणतो अनाड्यानं तर सोडा, पण विद्वान माणसालाही स्त्रिया आडवाटेने घेऊन जा. मग त्या पुरुषावर दोष द्यायला तो तयारच नाहीये. तो सर्व दोष कोणावर देतो? स्त्रीवरती देतो. आणि स्त्री माणूस भ्रष्टही होत असेल तर कोणामुळे होतो म्हणतो? स्त्रियामुळे होतो. अनाडी माणूस तर सोडा, पण बुद्धिवान माणूसही स्त्रियामुळे भ्रष्ट होतो. पण आजच्या जमान्यामध्ये जर तुम्ही, मी बऱ्याचशा गोष्टीमध्ये ऑब्झर्वेशन केलेलं आहे, 100% जर 100% स्त्री आणि पुरुष घेतला आणि दारू पिणाराचं प्रमाण बघितलं, स्त्रियाही पितात नाही असं नाही, पण तुम्हाला खूप कमी प्रमाण सापडेल. आणि पण त्या कमी प्रमाणातही जर स्त्री दारू पित असेल तर तिला समाज मात्र एवढ्या विचित्र नजरेने बघतो की तिचं जगणं मुश्किल होतं. पण मात्र ह्या पुरुषामध्ये तो बेवडा पिऊन आला तर त्याला प्रतिष्ठा प्राप्त होते, आहे की नाही? म्हणून हा मनो किती चुकीचं लिहितोय. त्यावेळेसही त्यांनी, त्यावेळेसच्याही स्त्रिया अशाच असतील ना, त्यावेळेसही आपण जर हे घेतला तर स्त्रिया अशाच असतील. कुटुंब पद्धती जेव्हा चालवल्या जाते, कुटुंब पद्धती डेव्हलप व्हायला
स्त्री कारणीभूत असते. आणि म्हणून बाबासाहेब त्याच महाडच्या याच्यामध्ये म्हणतात की शिका संघटित व्हा. मी हे सांगितलंय सगळ्यांना, पण खरंच शिकवण्याचं काम तुम्ही करू शकता. त्याचा अनुभव मी सांगतो माझा. माझे वडीलच आता 95-96 वर्षाचे, त्यावेळेस ते 4था वर्ग शिकलेले, पण पाठीमागे काही नसल्यामुळे नोकरी नाही करत, मुंबईला जाऊन माती काम करायचे. आणि तिथून फक्त आईला एकच वाक्य सांगितलं होतं की पोरांना शाळेत घाल. बाप मुंबईला माती काम करतोय, आई अनाडी, तिला काही माहिती नाही, पण हातात बोरीची काठी घेऊन मारत ती मला शाळेत नेऊन घालत होती. मग ती खरी शिक्षक कोण होती? माझी आई होती ना. नाही तर तिलाही त्यावेळेस वाटलं असतं की 10-12 वर्षाचं पोर लोकांच्या कामाला ठेवलं तर त्यावेळेस 4 आणे भेटले असते तिलाही, पण तिने ते 4 आणे नाही बघितले. आणि हा मूर्ख म्हणू काय म्हणतोय की स्त्री पुरुषाला भ्रष्ट बनवते. कसं आवडेल, कसं खरं वाटेल? परंतु ते धर्मग्रंथात असल्यामुळे, त्याला धर्मग्रंथाचं स्वरूप दिल्यामुळे ते सगळ्या समाजाने स्वीकारलं आणि स्त्रीकडे त्याच नजरेने बघत राहिले. त्याच्या पुढेही जाऊन अजून तो विकृत लिहितोय. कोणत्याही व्यक्तीने स्वतःच्या आईजवळ, बहिणीजवळ किंवा मुलीजवळ एकांतात बसू नये, कारण पुरुषांच्या भावना चाळवायस स्त्री समर्थ असते. आता हे डोक्याला, म्हणजे आता जर जिवंत असता तर जाऊन, आहे की नाही, तो आई बहीण यांच्या जवळही पुरुषांनी एकांतात बसू नये, कारण स्त्री एवढी चंचल असते की ते नातंही भ्रष्ट करते. आणि म्हणून बाबासाहेब का लिहिलं असेल बाबासाहेबांनी याच्यामध्ये? कारण आपल्या लोकांना कळलं पाहिजे की तो स्त्रियांना का एवढं डाऊन करतो. कारण स्त्री हीच तुमच्या डेव्हलपमेंटची उद्गाती आहे. आणि म्हणून सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढली, पोरींना शिकवायला सुरुवात केली, तर पहिलं शेण मारायला त्यांनी पोरांच्या हातात गोळे दिले. पण जेव्हा सावित्रीबाई ऐकत नाही म्हटल्यावर मग आपल्याच पोरी शाळात घालायला सुरुवात केली. कारण हे प्रतिक्रांती. आणि तरी तिला शूद्रच म्हटली. आजही काय म्हणतात? स्त्रीला शूद्रच म्हणतात. शूद्र तर सोडा, परंतु स्त्रीला नरकाचं द्वार म्हणतात. नरकाच्या जवळ नेऊन ठेवणारी कोण असेल तर स्त्री आहे. बाबासाहेब हे लिहिण्यापाठीमागचं कारण असं आहे की आपल्या बहुजनाला जागृत करणं. कारण स्त्री ही नरकाचं द्वार नाही, तर ती व्यवस्थापनाचा मनोरा आहे. त्या स्त्रीला आजही तुम्ही बघा, कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली की समाज उद्ध्वस्त होतो. आज युरोपमध्ये तुम्ही जा, भौतिक एवढी संपन्नता आहे त्यांच्याकडे की तिथली भांडे घासणारी बाई मर्सिडीज मध्ये जाते. तिथे मिनिमम वेजेसचा कायदा आहे. मागे तुम्ही, मला वाटतं 10-15 वर्षापूर्वी खोब्रागडेचीच मुलगी होती तिकडे, तिचीच केस, तिला जलात टाकायला चाललं होतं अमेरिकेमध्ये. कारण का? मिनिमम वेजेसचा तिकडे एक कायदा आहे. त्या नोकराला तेवढा पगार द्यावाच लागतो. आणि म्हणून तिकडे संपन्नता खूप आहे, परंतु व्यभिचारही जास्त आहे. आणि म्हणून तिकडच्या लोकांना आत्मिक शांत नाही. आणि म्हणून आजही एक सर्वे आहे की आज अमेरिकेमध्ये जवळजवळ 50% लोक बुद्धाच्या मार्गाकडे वळाले. कारण बुद्ध हे आत्मिक शांतता देतो. आणि आत्मिक शांतता करता तुमचं कुटुंब आणि तुमचं घर एक शांत असलं पाहिजे. आणि ते शांत ठेवण्याचा केंद्रबिंदू कोण आहे? तर स्त्री आहे. मग ती आईच्या रूपात असेल, बहिणीच्या रूपात असेल, प्रियशीच्या रूपामध्ये असेल, बायकोच्या रूपामध्ये असेल. जर तुम्हाला तुमच्या घराला शांत ठेवणं आणि प्रोग्रेसिव्ह ठेवण्याचं काम, मग ती स्वर्गही बनवते, नरकही बनवते. जर स्त्री चांगली नसेल तर त्या घराचं नरक बनवायलाही तिला वेळ लागणार नाही. परंतु भारताची जर परिस्थिती बघितली, इव्हन आपली परिस्थिती बघितली, बाबासाहेब सांगतात, बाबासाहेब आपल्या स्त्रियांना खूप किंमत देतात. ब्राह्मणाच्या स्त्रीला ते काय शब्द आहे मला तर आठवत नाही, पण ब्राह्मणाच्या स्त्रीला ते एक सुंदर शब्द वापरलेला आहे त्याने. आपण कमकुवत असं म्हणतो की नाही, तसा शब्द आहे त्याने की ब्राह्मण स्त्री ही पहिली शरण गेली. जसे हे गेले तिने स्वीकार केलेले आहे.
गुलामी पहिली कोणी स्वीकारली असेल तर ब्राह्मणाच्या स्त्रीने स्वीकारली, आपल्या स्त्रीने नाही. ते म्हणतात पहिल्यापासून आपली स्त्री जर नवरा चुकला तर त्याला मारायला कमी करत नाही, ती पहिल्यापासून बंडखोर आहे. आणि म्हणून आपल्याही लोकांनी स्त्रीला पुढे येऊ दिलं नाही. बाबासाहेब त्याच गोष्टी सांगतात की राजकारणामध्ये असेल, आर्थिक कारणामध्ये असेल आणि कल्चरल कारणामध्ये असेल की ज्या घरातली स्त्री सदृढ असते. आणि म्हणून मी उदाहरणादाखल नेहमी सांगत असतो, ते गाणं बी आलं ना की माणूस मेला तर घर थांबत नाही, पण स्त्री जर मेली तर मग मात्र मुलांची सगळे विस्थापित होतात, व्यवस्थापन बिघडतं. कारण स्त्री ही व्यवस्थापनात आहे आणि त्या व्यवस्थापनावरतीच ब्राह्मणशाहीने हल्ला केला. कारण ते व्यवस्थापन शूद्रामध्ये येऊ नये, कारण त्यांचा माणूस सुशिक्षित होता. व्यवस्थापनामध्ये ब्राह्मण परफेक्ट होता, आर्थिक कारणातही तो परफेक्ट होता. परंतु बहुजनामध्ये जर तुम्हाला विकसित करायचं असेल तर तो पहिला पाया कोण असेल तर स्त्री असेल. आणि म्हणून त्या स्त्रीलाच कमजोर करा, त्या स्त्रीलाच उलटा ठरवा, त्या स्त्रीला. कारण कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही कोणाला, आताच्या पार्ट्याचे प्रचार कसे असतात, तुम्ही मत का नाही देत दुसऱ्या पार्टीला? कारण तुम्हाला सांगितलं जातं ते बदमाश आहे आणि तुम्ही ते स्वीकारता किंवा आत्मपरीक्षण करता. आणि वाटलं तसं स्त्रियाच्या बाबतीत त्यांनी तो प्रचार केला. त्याचेच हे श्लोक आहेत की स्त्री ही पुरुषाला भ्रष्ट करते. आणि ते आपण परत मी तुम्हाला सांगितलं की ह्या मनुस्मृतीना आणि यांच्या ग्रंथांनी हे एकदाच तुमच्या डोक्यावर बिंबवलेलं नाहीये, याची पारायण झाली, हजारो वर्ष याची प्रॅक्टिस करत आले, ती जबरदस्तीने कधी कधी. आणि म्हणून मी बायकांना म्हणतो ना की तुमच्या अंगावरच्या साड्या किंवा तुमच्या अंगावरचे आभूषण याच्याकरता खूप मोठ्या किमती मोजलेल्या आहेत आपल्या स्त्रियांनी. बाबासाहेबाच्या बायकोनी तर मोजली, पण त्याच्या अगोदरही खूप बायकांनी किमती मोजलेल्या आहेत. तुमच्या अंगावरती ब्लाऊज घालण्याची परमिशन ह्या मनूनी दिली नव्हती. त्याला एक टपकीचं नाव आहे काहीतरी, तुम्ही जर याच्यामध्ये गुगल केलं, काय म्हणतात तिला, नाही, तुमच्या छातीचाही टॅक्स होता. त्रावणकोरच्या याच्यामध्ये जर तुम्ही गेलात ना तर मागासवर्गीयाच्या म्हणजे शूद्राच्या स्त्रीनी ब्लाऊज घालू नये, सार्वजनिक चेस्ट टॅक्स म्हणतात त्याला, चेस्ट टॅक्स होता. आणि त्याच्याकरता त्या एका बाईनी आपल्या छातीची स्तन कापून त्याला हे केली आणि ती त्याच्यामध्येच वारली. एवढी मोठी कुर्बानी आहे, त्याचं नाव आहे ना मला. आणि परत सांगतो की बाबासाहेब तिची स्टोरी तर लिहिता लिहिता सांगतात, परंतु पहिलं सांगतात की पहिल्या स्त्रीला जबरदस्ती सती दिल्या जायचं. पण जगातलं एकमेव उदाहरण आहे नागिली, तिचं नाव बघा. आजही तुम्ही त्रावणकोरमध्ये गेलात ना की नागिली आहे तिचं नाव, की जेव्हा छाती उघडी ठेवून सार्वजनिक ठिकाणी जायचं आणि जर ती झाकायची असेल तर टॅक्स द्यावा लागत होता, ज्याला चेस्ट टॅक्स म्हणतात. त्रावणकोर जास्त दिवसाची घटना नाही येते, स्वातंत्र्याच्या अगोदर काहीतरी 50-60 वर्षाची गोष्ट आहे की तिथे मागासवर्गीयावरती एवढा अत्याचार होत होता. परंतु ती नागिली एवढी स्वाभिमानी होती की तिने ब्लाऊज घातला, तिने तो टॅक्स द्यायलाही नकार केला. पण त्यावेळेच्या राजा लोकांनी यांनी एवढं सतावलं तिला आणि मग ती परेशान झाली आणि आज जाऊन तिने स्वतःची छाती कापूनच त्या ताटामध्ये ठेवली आणि तो कर दिला आणि त्याच्यामध्ये त्या नागिलीचा मृत्यू होतो. परंतु बाबासाहेब त्याच्या पुढे जाऊन सांगतात की त्या नागिलीच्या चितेवरती तिचा नवरा सती जातो, कारण एवढा स्वाभिमान असतो. म्हणून आपल्याला एवढ्या सुखासुखी स्वातंत्र्य आणि एवढ्या सुखासुखी या सुविधा भेटलेल्या नाही आहेत. बाबासाहेबांचे ग्रंथ लिहिण्याचा कारणीभूत ते आहेत. आणि म्हणून बाबासाहेब इथे लिहितात की स्त्रियावरती अत्याचार केले, हे नुसतं लिहून ठेवण्याकरता आहे का? कारण परत प्रतिक्रांती आली तर परत ते येईल, त्याच्याच करता बाबासाहेबांनी अगोदर लिहून ठेवलं की असं असं अगोदर झालंय, पुढेही होऊ शकतं, ते होऊ नये. म्हणून मागच्या गोष्टीच्या संवेदना आपल्याला असल्या पाहिजे. मागच्या गोष्टीच्या इतिहासामधून नुसता इतिहास वाचून फायदा आहे का? जर शौर्याचा इतिहास असेल, बाबासाहेबांनी 3-4 इतिहास आपल्याला सांगितले. शौर्याच्या इतिहासाकरता बाबासाहेब भीमा कोरेगावला गेले,
बाबासाहेबांनी सोनबा करताही गेलेले, बाबासाहेबांनी सगळ्या गोष्टी केल्या. स्त्रियांची कथा मांडताना बाबासाहेब मांडतात. आणि म्हणून ह्या कथा मांडण्याच्या पाठीमागचा इतिहास आणि त्याच्यानंतर बाबासाहेब लिहितात की जो आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. मग इतिहास विसराय करता इतिहास माहिती पण पाहिजे ना, तर तो हा इतिहास. आपल्याला इतिहास वाचायचा नाही, वर्तमानावरती आम्ही इतिहासाची व्याख्या करतो आणि भविष्याचे वेध बांधतो. असं होत नाहीये. वर्तमानात जगायचं असतं, पण भविष्याला नाकारून नाही आणि आपल्या भूतकाळालाही ठोकरून नाही चालत. वर्तमान तुमच्यावाला, कारण आजचा वर्तमान भविष्यातलाही तुमचा वर्तमानच असणार आहे. आजचा तुमचा जो वर्तमान आहे भविष्याला तुमच्या नातवाचं वर्तमान असतं आणि त्याचा वर्तमान चांगला व्हावा म्हणून आजच्या वर्तमानात आम्ही चांगलं वागलं पाहिजे आणि आजच्या वर्तमानात आम्ही त्या इतिहासाचा पाठ पडला पाहिजे. त्याच्या पुढचा श्लोक बाबासाहेब घेतात, स्त्रियांनी स्वतःच्या सौंदर्याची फिकीर करू नये किंवा विशिष्ट वयावर लक्ष केंद्रित करू नये. तो पुरुष आहे, मग तो कुरूप आहे की सुंदर आहे याचा विचार स्त्रियांनी करू नये. फक्त पुरुष आहे एवढाच विचार करावा. म्हणून स्त्रिया करता काय लिहितो की पुरुष कसा आहे हे स्त्रीनी बघायचं नाही. आणि म्हणून त्यांनी तो श्लोक गेला की मुलगी लहान असताना ती कोणाच्या आज्ञेत असावी? बापाच्या. जेव्हा ती जवान होईल तेव्हा कोणाच्या आज्ञेत असावी? नवऱ्याच्या. आणि जेव्हा ती म्हातारी होईल तेव्हा कोणाच्या आज्ञेत असावी? मुलांच्या. तिला स्वातंत्र्य नाहीये. म्हणून पुढे तिने की बाप देईल तो नवरा करावा. आणि म्हणून 60 वर्षाच्या मुलाला एक आतापर्यंत पद्धत होती, काय होतं त्याच्या घरी 50 एकर शेती आहे, म्हातारा आहे, पण तरी 19 वर्षाची मुलगी त्याला दिल्या जायची. कोणाचं होतंय ते? बिचारी स्वीकारायची, तिला तिचं स्वातंत्र्य वाटायचंच नाही. 19 वर्षाची मुलगी 60 वर्षाच्या म्हाताऱ्याला दिली, ती 27-28 वर्षाची होण्यानंतर ते मारणार आहे ना, तिचे आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. आणि म्हणून बायकाची ती आयुष्य उद्ध्वस्त केली. परंतु तिला काय सांगितलं? पुरुष सुंदर आहे हे बघायचं काम तुझं नाहीये, पुरुष आहे फक्त एवढंच बघायचं आणि तो जसा आहे तसा स्वीकारायचा. बाबासाहेबांनी याच्यावरतीच घाला घातला. बाबासाहेबांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं तो म्हाताराच काय, पण त्याला लाथ मारण्याचाही अधिकार मला असला पाहिजे, त्याला सोडण्याचा अधिकार मला मिळाला पाहिजे. जर तो माझ्या इच्छेनुसार वागत नसेल, मला व्यवस्थित ठेवत नसेल, तर घटस्फोट घेण्याचा अधिकार मला असला पाहिजे. ह्या मनूच्या विरोधात बाबासाहेबांनी घटनेमध्ये ते कलम घातलं. कारण मनूने हे सगळे काम एवढं विचित्र करून ठेवलं होतं. दुसरा श्लोक आहे की आपली ही अवस्था किंवा रचना पाहून पुरुषांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असले पाहिजे. आणि म्हणून स्त्रियाच्या बाबतीत पुरुषांनी सदैव सावध राहिलं पाहिजे. तर काय सांगावं त्या मनूला, सावध कुणी राहिलं पाहिजे बिचाऱ्या. आजही तुम्हाला औरंगाबाद असो की किंवा आता तर खेड्यामध्येही 10च्या नंतर स्त्रीला बाहेर पडायची भीती वाटते. आणि हा म्हणतो पुरुषांनी तिच्यापासून सावध राहिलं पाहिजे. किती विचित्र प्रकार आहे. कारण हा लिहिण्यापाठीमागचा फक्त तिच्याविषयी घृणा निर्माण करणे किंवा तिला आपल्या आज्ञेत ठेवणे, कारण ती क्रांतीची वाहक होऊ नये. आणि म्हणून आजपर्यंत स्त्रिया का, भारत आपलाही आजपर्यंत बाबासाहेब गेल्यानंतर बौद्धमय का नाही होऊ शकला? कारण स्त्रीला स्वातंत्र्य नाहीये. जेव्हा स्त्री घरामध्ये बौद्ध धर्म शिकवेल, आणि म्हणून आता बाबासाहेबांच्या त्या वाक्यामुळे आज तुम्ही कुठेही गेला तर थोडी आशादायक स्थिती आहे. धार्मिक कार्याकरता आज स्त्रिया पुढे होत आहेत. आणि म्हणून शिकल्या सवरलेल्या लोकांनी विचार करायला पाहिजे की तुमच्या घराचं सौंदर्यही जर कोणामुळे टिकून असेल तर ते चांगल्या स्त्रीमुळे. अपवाद असतो, मग काही तर 100त 2-4 खराब असणार, हा प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की स्त्रीला चातुर्वर्ण्य पद्धतीमध्ये आणि मनूच्या त्याच्यामध्ये स्त्रीला खूप काही किंमत मोजावी लागली, कारण स्त्रीला त्यांनी कधीच स्वातंत्र्य दिलं नाही. आजचे 4 श्लोक बघून बाकीचे आपण उद्या बघूया.